भारतातली सर्वात मोठी आमची फॅक्टरी आहे. सो एंट्रन्सलाच तुम्हाला भरपूर गणपती असणार आहे. सजवलंय बाप्पा पाहू शकता. हा बघा, तर हैदराबाद, तेलंगणा, ओडिसा, मध्य प्रदेश स्लॉट अख्खा पूर्ण पाहायला भेटणार आहे. बॅलन्सिंग मूर्ती पाहू शकता तुम्ही. ही इंडोनेशिया बोला, UK बोला, US बोला, थायलंड. शंकर रूप अवतारामध्ये गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. परेलचा महाराजा 15 मूर्ती ॲट अ टाइम घेता डायरेक्ट. हो एकदम. सिल्वरिश मारलेला आहे. पाहू शकता 2.5 ते 3 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. बोला, कृष्णा बोला, बालाजी बोला. काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. तुम्हाला काहीतरी युनिक पाहायला भेटणार. कॉम्बिनेशन पाहू शकता. तांडोबा रूप अवतारामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला. आमच्याकडे 51,000हून अधिक मूर्त्या बनण्याचा. चिंचपोकलीचा चिंतामणी, दगडूशेठ गणपती बाप्पा काहीतरी तुम्हाला माऊली बाप्पा पाहायला भेटणार आहे. असणारे 3 फीट मध्ये तुम्हाला बाप्पा मोठी भेटतात ना, तेच डायरेक्ट मारले. कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. कस्टमाइज बनतात. ओके, म्हणजे कस्टमरला पाहिजे तसं. गौमाई असणार आहे आणि बछडा असणार. फिराय टाइप मध्ये दिले आहे. 1 फुटापासून ते आमचे 5 ते 6 फुटापर्यंत. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उन्हाचा विरेने चॅनलवर. आणि आपण आलेलो आहोत मयूर कला केंद्राची. ऑलरेडी एक व्हिडिओ झाली, दुसरी व्हिडिओ असणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेले आहेत अर्ध्या फुटापासून ते 2 ते 2.5 फुटापर्यंत गणपती पाहायला भेटणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2.5 फुटाच्या वरती गणपती इथं पाहायला भेटणार आहे. चला बघूया कोणकोणते बाप्पा असणार आहे आणि किती फुटापर्यंत बाप्पा पाहायला भेटणार आहे. चला करूया व्हिडिओला सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. मंडळी पाहू शकता, चेंबूर असणार आहे. चेंबूर नाका तुम्हाला तिकडं पाहायला भेटणार आहे. मोनोरेल येताना इथून दिसणार आहे. आणि याच्याच पहिला सिग्नल तुम्हाला लेफ्ट साईडला लागणार आहे. हा सिग्नल असणार आहे. या सिग्नलच्या ऑपोजिट तिकडं तुम्हाला स्कूल झोन बोलला जातो. स्कूलला आहे तिकडं. सो बस वगैरे बस स्टॉप असणार आहे. आणि त्याच्याच समोरला तुम्हाला इकडं गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. चला आतमध्ये पाहूया कोणकोणते बाप्पा आपल्याला पाहायला भेटणार आहे. सो एंट्रन्सलाच तुम्हाला भरपूर गणपती असणार आहे. हे बघा, स्लॉट अख्खा पूर्ण पाहायला भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सजावट केलेले सर्व गणपती पाहायला भेटणार आहे. बॅलन्सिंग मूर्ती पण असणार आहे. बघूया आपल्याला किती फुटापर्यंत गणपती पाहायला भेटणार आहे. तिकडे भरपूर गणपती असणार आहे. 1 बाय 1 बघूया आपण. मंडळी फर्स्ट वन असणार आहे बॅलन्सिंग मूर्ती. पाहू शकता तुम्ही, ही 3 ते 4 फुटापर्यंत असणार आहे. बिकॉज बॅलन्स केलेली आहे. आणि बाप्पाचा फेटा पाहू शकता, द्वारकाधीश टाईपमध्ये फेटा मारला आहे. बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही. शेला पाहू शकता, तुम्हाला क्रिमिश कलर असणार आहे. आणि पितांबर पाहू शकता तुम्ही, ऑरेंज कलर टाईपमध्ये असणार आहे. आणि कमरपटा वगैरे असणार आहे बाप्पाला. आणि बाप्पा नाम पाहू शकता, हा बघा. आणि फुल बाप्पा हा 3 ते 4 फुटे असणार आहे. बिकॉज हा बॅलन्सिंग मूर्ती आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पाहू शकता उंदराची शेपटी तुम्हाला खालून पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर बॅलन्स केलेला बाप्पा असणार आहे. हा बघा. म्हणेल नेक्स्ट वन बॅलन्सिंग मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बॅक साईडला खोड असणार आहे, झाडाचा खोड पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर बाप्पा असणार आहे. हा बघा, फेटा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा नाम पाहू शकता. ज्वेलरी पण तुम्हाला हे बघा अशी पाहायला भेटणार आहे. बाजूबंद टाकलेला आहे 1 साईड हाताला. आणि बाप्पाचा पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे, गोल्डन डिझाईन असणार आहे. आणि डार्क पिंकिश टाईपमध्ये तुम्हाला शेला पाहायला भेटणार आहे. तो पण थोडा उडता असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्ही पाहू शकता, हा 2.5 ते 3 फुटी बाप्पा असणार आहे. आणि बॅक साईड फोडला लावलेला आहे. बॅलन्सिंग झालेला आहे बाप्पा पाहू शकता तुम्ही. बघा मंडळी, अजून एक बॅलन्सिंग मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. शंकर रूप अवतारामध्ये गणपती बाप्पा असणार आहे. त्रिशूल असणार आहे. आणि त्या त्रिशूलावर बॅलन्स झालेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. त्रिशूलाच्या साईडला वाघाची चांबडी असणार आहे. आणि पाहू शकता वाघाच्या कातडीवर आरूढ झालेले बाप्पा असणार आहे. नीलकंठ अवतारा रूपामध्ये पाहायला भेटणार आहे. बाप्पा नाम पाहू शकता. बाप्पा नामामध्ये तुम्हाला शंकर महादेवांचा 3रा डोला पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 3 ते 3.5 फीटमध्ये असणार आहे. हा बघा, बॅलन्सिंग मूर्ती असणार आहे. ही पाहू शकता मागच्या वर्षी जी ट्रेंडिंग होती तीच तुम्हाला परेलचा महाराजा पाहायला भेटणार आहे. 2.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता, हा बघा, बाप्पाचा फेटा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. व्हाईटिश असणार आहे आणि ग्रीनिश टाईपमध्ये असणार आहे. बाप्पाचे कान सुपासारखे असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फुटामध्ये हा बघा असा पाहायला भेटणार आहे. परेलचा महाराजा 2.5 फुटामध्ये असणार आहे. सेम मूर्ती तुम्हाला फक्त जर कलर करून हवी असेल तर ती पण भेटणार आहे. खाली राक्षस 4 असणार आहे. अग्निज्वाला पाहायला भेटणार आहे. आणि परेलचा महाराजा अगेन हा बघा फक्त पेंटिंगमध्ये पाहायला भेटणार आहे. बाप्पा नाम पाहू शकता असं असणार आहे. अजून मुकुट वगैरे बसणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा पण 2.5 फुटे असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा पण तुम्हाला 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा. आणि मस्त असं सिल्वरिश मारलेलं आहे. पाहू शकता स्किन टोन तुम्हाला सिल्वर टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि हिरे पण पूर्ण सिल्वर पाहायला भेटणार आहे. आणि हाच बाप्पा तुम्हाला फुल बाप्पा असा पाहायला भेटणार आहे. हा बघा 2 फुटामध्ये असणार आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा काहीतरी आगल्या वेगळ्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा. आणि जसा सिल्वर बघितला तिकडं गोल्डन टाईपमध्ये पण तुम्हाला गणपती बाप्पा असणार आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा पाहायला भेटते. मस्त असं हिऱ्यांनी वगैरे मण्यांनी सजवलेलं आहे पूर्ण बाप्पा. आणि गोल्डन थीम पाहायला भेटते इथं. मगाशी तुम्हाला सिल्वर थीम पाहायला भेटली. आणि शेला पाहू शकता रेडिश टाईपमध्ये असणार आहे. आपण फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा पाहायला भेटते तुम्हाला. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे तुम्हाला 2.5 फुटामध्ये असणार आहे. डबल लोड पाहायला भेटणार आहे सिंहासनावर. आणि पितांबर पाहू शकता गोल्डन कलर टाईप ड्युअल टोन टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि सेम शेला पण असणार आहे. ब्रॉचेस पाहू शकता
काहीतरी युनिक ब्रॉच पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि बापांना पाहू शकता, हे बघा चंद्रकोर असणार आहे, मुकुट पण मस्त असं सजवलं आहे आणि फुलबापा तुम्हाला 2.5 फुटामध्ये असणार आहे. हा बघा असा पाहायला भेटणार आहे फुलबापा. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, हा पण तुम्हाला 2.5 ते 3 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. पाहू शकता पितांबर पाहू शकता, रेडिश वेल्वेटमध्ये पाहायला भेटणार आहे आणि शेला तुम्हाला व्हाईटिश असणार आहे. लाल हिऱ्यानी मस्त असं सजवलं ब्रॉचेस पाहू शकता, सोंडेवर पण ब्रॉच असणार आहे आणि बापांना पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. दोन्ही कानामध्ये झूल पाहायला भेटणार आहे, मुकुट पण मस्त असं सजवलं आहे आणि फुलबाप्पा तुम्हाला हा बघा असा असणार आहे, 3 फीटमध्ये असणार आहे. हा फुलबाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय, पाहू शकता कॉम्बिनेशन ऑफ फेटा पाहू शकता, व्हाईट आणि ऑरेंज कलर असणार आहे, वेल्वेटमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि शेला पण तुम्हाला पितांबर पण दोन्ही व्हाईटच पाहायला भेटणार आहे वेल्वेटमध्ये. फक्त वन साईड तुम्हाला हा बघा मिडल पार्ट असणार आहे तो ऑरेंजमध्ये पाहायला भेटणार आहे. ब्रॉचेस पाहू शकता बाप्पाचे आणि फुल बाप्पा हा तुम्हाला 2 ते 2.25 फुटामध्ये असणार आहे. हा बघा फुल बाप्पा असा पाहायला भेटणार आहे. मंडळी पाहू शकता नेक्स्ट वन गणपती असणार आहे, काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे गणपती बाप्पामध्ये. व्हायलेट कलर हिरे असणार आहे आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे, मस्त असं डायमंड वर्क केलेलं आहे. आणि शेला आणि पितांबर पाहू शकता काहीतरी युनिक असणार आहे, दोघांमध्ये तुम्हाला सेम मॅचिंग असणार आहे, पण डिझाईन पाहू शकता शेला आणि पितांबरची. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला 2 ते 2.25 फुटामध्ये असणार आहे. हा बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे, हा शिवरेकर बाप्पा असणार आहे आणि पाहू शकता तुम्ही. मॉडेल नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, सर्कल गादी असणार आहे, त्याच्यावर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता पितांबर तुम्हाला गोल्डन टाईपमध्ये असणार आहे, चमकीवाला असणार आहे, लाईट गोल्डन पाहायला भेटणार आहे. शेला पण तुम्हाला डार्क गोल्डन असणार आहे आणि हिऱ्यांनी मस्त असं सजवलं आहे. बाप्पानाम पाहू शकता तुम्ही असा पाहायला भेटणार आहे. मंडळी पाहू शकता फेटा तुम्हाला काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे, पाहू शकता मस्त असे ब्रॉचेस वगैरे मारलेले पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे, व्हाईटिश कलर स्किन टोन असणार आहे आणि पिंकिशमध्ये शेडिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला 2 ते 2.25 फुटामध्ये असणार आहे. हा बघा असा पाहायला भेटणार आहे बाप्पा. नेक्स्ट वन गणपतीचं कॉम्बिनेशन पाहू शकता, पितांबर आणि शेला. फक्त या गणपतीची आखणी नाही झाली, पण कॉम्बिनेशन मला भरपूर आवडला. पितांबर पाहू शकता, हा बघा काहीतरी युनिक असणार आहे, व्हाईटिश डायमंड यूज केलेत ते पण पाहायला भेटणार आहेत. आणि पाहू शकता आखणी झाल्यावर काय बाप्पा वाटणार आहे तुम्हाला. हा बघा फुल बाप्पा कसला वाटणार आहे, 2.5 फुटी बाप्पा असणार आहे. 2.5 फुटामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटेल, फक्त आखणी झाल्यावर अजून भारी वाटेल. काहीतरी युनिक पाहायला भेटतं पितांबर आणि शेला. नेक्स्ट वन असणार आहे दगडू बाप्पा, तुम्हाला मावला पगडी पाहायला भेटणार आहे, मावला पगडी टाकलेली आहे आणि पाहू शकता मस्त असे ब्रॉचेस वगैरे मारलेले आहेत. आणि पितांबर पाहू शकता रेडिश कलर असणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि हा बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे, पाहू शकता तुम्ही. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला महाराष्ट्राचं दैवत ज्याला बोललं जातं खंडोबा रूपा अवतारामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे, ते पण 2 ते 2.25 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. कपाली भांडारा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि पाहू शकता मस्त असं येलोइशमध्ये पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे, शेला रेडिशमध्ये असणार आहे. आणि फुल बाप्पा पाहू शकता, हा बघा असा असणार आहे, हा तुम्हाला 2.5 फुटामध्ये असणार आहे बाप्पा, पाहू शकता तुम्ही. सेम वेळ तुम्हाला 2.5 फुटामध्ये अजून एक बाप्पा पाहायला भेटणार आहे, सेम जयमल्लार रूपा अवतारामध्ये असणार आहे, तुम्हाला खडगा पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता फेटा वगैरे असणार आहे, कपाली भांडारा पाहायला भेटणार आहे आणि वाघाची चांबडी असणार आहे, अंगामध्ये रुद्राक्षांच्या माला वगैरे असणार आहे. पितांबर तुम्हाला येलोइश असणार आहे, डबल सिंहासन असणार आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा 2.5 फुटामध्ये जयमल्लार गणपती तुम्हाला पाहायला भेटतोय. नेक्स्ट वन असणार आहे बॅलन्सिंग मूर्ती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा पाहू शकता कमल असणार आहे आणि त्या कमलावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटते तुम्हाला. तो बाप्पाचा फेटा पाहू शकता तुम्ही, पिस्ता कलर असणार आहे आणि व्हाईटिश असणार आहे. ब्रॉचेस पण मस्त असे मारले. बाप्पानाम पाहू शकता बालमूर्त टाईपमध्ये असणार आहे, मयूर पाहायला भेटणार आहे साईडला तुम्हाला. पितांबर पाहू शकता व्हाईटिश असणार आहे, गोल्डन डिझाईन असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 2 ते 2.5 फुटामध्ये असणार आहे, पाहू शकता तुम्ही. पाहू शकता 1.5 फुटापर्यंत तिथं पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असं सजवलेले गणपती पाहायला भेटणार आहे. 1 बाय 1 नाही दाखवू शकत, भरपूर गणपती आहे, सो एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. हे बघा 1 फुटामध्ये हा बाप्पा असणार आहे, कृष्णरूप अवतारामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो आहे. हा बघा. आणि इकडं मोदक हातात घेतलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटते, हा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. मोठ्या गादीवर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटतोय, हा बघा पाहू शकता तुम्ही. आणि नंतर इकडं तुम्हाला पाहायला भेटते दगडूशेठ गणपती बाप्पा असणार आहे, हा बघा पाहू शकता तुम्ही. मस्त असा सिल्वरिश पूर्ण केलेला आहे. आणि इकडं तुम्हाला यंदाचा ट्रेंडिंग बाप्पा चिंचपोकलीचा चिंतामणी, तो पण तुम्हाला 2.5 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा पाहू शकता चिंतामणी साईन असणार आहे आणि चिंतामणी कमान पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता पितांबर पाहू शकता गोल्डन कलर टाईपमध्ये असणार आहे. आणि बाप्पाचं नाम पाहू शकता, हा असं असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फुटामध्ये असणार आहे, हा बघा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला चिंचपोकलीचा चिंतामणी. नेक्स्ट वन असणार आहे, पाहू शकता 2 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ते बघा व्हरायटी भरपूर असणार आहे, पाहू शकता तुम्ही. एक गणपती नाही दाखवू शकत, सो तुम्हाला एक असंच रॅन्डमली गणपती बाप्पा पाहायला भेटतोय. आणि इकडं पाहू शकता क्यूट वन
राधाकृष्णाची जोडी असणार आहे त्या टाईपमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे 2 फुटामध्ये गणपती बाप्पा आणि बालमूर्ती टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि इकडं पण पाहू शकता भरपूर मूर्ती असणार आहे. इकडं तुम्हाला बैठे अवस्थेमध्ये बाप्पा पाहायला भेटतोय. पाहू शकता तुम्ही मयूर आसन असणारा बाप्पा कृष्णरूप अवतारामध्ये पाहायला भेटणार आहे. इकडं दगडूशेठ गणपती बाप्पा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे 2 फुटामध्ये. आणि वरचेव बाप्पा असणार आहे हे पण तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही बैठ्या अवस्थेमध्ये असणारा व्हाईट शेला असणार आहे, पितांबर रेडिश असणार आहे. आणि इकडं काहीतरी युनिक पाहायला भेटते तुम्हाला. हा बघा पाहू शकता तुम्ही बाप्पा मस्त असा कलरफुलवाला बाप्पा पाहिजे, पिंकिश सिम पाहायला भेटते. आणि इकडं बालमूर्त तुम्हाला पाहायला भेटते, कमल फुलावर आरूढ झालेला बाप्पा कृष्णरूप अवतारामध्ये पाहायला भेटते तुम्हाला. आणि इकडं पण बाप्पा असणार आहे, व्हाईटिश स्किन टोन मारलेला आहे. आणि बाप्पा पाहू शकता द्वारकाधीश पेटा वगैरे मारलेला आहे. हा बघा काय बाप्पा वाटतोय. एक बाप्पा तुम्हाला बघण्यासारखं वाटणार आहे. इथे येऊन तुम्हाला अजून भारी वाटणार आहे, कारण व्हिडिओमध्ये दिसतं ते इथं तुम्हाला डिफरंट वाटणार आहे. पाहू शकता तुम्ही इकडं तुम्हाला असणार आहे स्किन टोन फक्त चेंज केलं आहे आणि ड्रेसिंग चेंज केली बाप्पाची, व्हाईटिश आणि लाईट पिंक असणार आहे. मंडळी 3 फुटामध्ये बाप्पा असणार आहे तुम्हाला. पाहू शकता पेटा वगैरे पाहू शकता. हा बघा पेटा तुम्हाला डबल कलर पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा नाम पाहू शकता, बाप्पा नाम तुम्हाला असं असणार आहे. आणि बाप्पा पाहू शकता 3 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि त्याच्या साईडला बाप्पा असणार आहे. हा बघा हा एक बाप्पा असणार आहे. हा 2-2.5 फुटामध्ये बाप्पा आहे, हा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा पुन्हा एकदा 3 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. मंडळी हा तुम्हाला 3 फीटमध्ये असणार आहे. पाहू शकता तुम्ही पेटा पाहू शकता द्वारकाधीश टाईपमध्ये असणार आहे. बॅक साईडला तुम्हाला मोर पाहायला भेटणार आहे. आणि शेला पाहू शकता क्रिमिश कलर असणार आहे. आणि पितांबर डार्क पिंकमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा असा असणार आहे. 3 फीटमध्ये असणार आहे हा बाप्पा. हा बघा इकडं पण असणार आहे तुम्हाला 2.5 ते 2.25 फीटमध्ये पाहायला भेटणार आहे बाप्पा. हा बघा आणि हा 2.5 फीट बाप्पा असणार आहे. 1 साईड लोड पाहायला भेटणार आहे तुम्हाला. पाहू शकता दगडूशेठ गणपती बाप्पा काहीतरी युनिक पाहायला भेटतोय तुम्हाला. हा बघा काय वाटतोय एक नंबर. फेटा वगैरे पाहू शकता, सोंडेवर पण मस्त डायमंड आर्ट केलेलं आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर. आणि पितांबर आणि शेला तुम्हाला युनिक कलर पाहायला भेटणार आहे. कॉम्बिनेशन इथं कुठंच पाहायला भेटला नाही, मी पण अजूनपर्यंत पाहायला भेटला नाही, मी तर नाहीच पाहिलं. ब्रॉचेस वगैरे पाहू शकता काय युनिक मारला आहे, काय भारी गणपती वाटतो. हा बघा नेक्स्ट वन असणार आहे 2.5 फुटामध्ये. हा पण असणार आहे द्वारकाधीश टाईपमध्ये मारलेल्या फेटा पाहायला भेटणार आहे. डार्क ब्ल्यूमध्ये असणार आहे आणि लाईट स्काय ब्ल्यूमध्ये असणार आहे. स्काय ब्ल्यू थीम दिलेली आहे. शेला पण पाहू शकता स्काय ब्ल्यूमध्ये असणार आहे. आणि पितांबर डार्क ब्ल्यूमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फीटमध्ये असणार आहे. हा बघा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला बाप्पा. नेक्स्ट वन असणार आहे 3 फीटमध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. गोमाता असणार आहे साईडला. पितांबर पाहू शकता तुम्हाला रेडिश वेल्वेटमध्ये असणार आहे. आणि शेला पाहू शकता व्हाईटिश असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्ही फेटा पाहू शकता ड्युअल कलरमध्ये फेटा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बॅक साईडला शंकर महादेव पाहायला भेटणार आहे. आणि इकडं फ्लावर्स पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला 3 फीटमध्ये असणार आहे. हा बघा असा पाहायला भेटणार आहे. मॉडेल नेक्स्ट वन असणार आहे 3 फीटमध्ये बाप्पा. अजून एक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हातामध्ये चक्र असणार आहे. बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलं आहे. शेला पाहू शकता डार्क ग्रेमध्ये असणार आहे. आणि पितांबर पाहू शकता गोल्डन टाईपमध्ये ड्युअल टोन टाईपमध्ये असणार आहे. ब्रॉचेस पाहू शकता काहीतरी युनिक ब्रॉचेस मारलेले आहेत. बॅक साईडला कमान असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 3 फीटमध्ये असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे 3 फीटमध्ये बाप्पा. नेक्स्ट वन तुम्हाला माऊली बाप्पा पाहायला भेटणार आहे. खाली वीट पाहायला भेटणार आहे, त्याच्यावर माऊली नाव लिहिलेलं आहे. आणि पितांबर पाहू शकता गोल्डन कलरमध्ये असणार आहे. आणि शेला पाहू शकता रेडिश असणार आहे. आणि एका हातामध्ये शंख पाहायला भेटणार आहे. माऊली बाप्पा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त सजवलं आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 3 फुटामध्ये असणार आहे. हा बघा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. मॉडेल नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा पण तुम्हाला चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे. क्रिमिश कलरमध्ये पितांबर आणि शेला दोन्ही मॅचिंग असणार आहे. गोल्डन डिझाईन असणार आहे. आणि ब्रॉच पाहू शकता बाप्पाच्या सोंडीवर ब्रॉचेस वगैरे टाकलेले आहेत. बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. फेटा काही सजवला आहे, काहीतरी युनिक पाहायला भेटतं आहे. प्रत्येक गणपती बाप्पाला तुम्हाला युनिकनेस पाहायला भेटणार आहे. आणि हा फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा पण बैठ्या अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही फेटा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. बाप्पा नाम तुम्हाला हा असा पाहायला भेटणार आहे. मस्त असे ब्रॉचेस मारलेले आहेत. आणि शेला पाहू शकता तुम्हाला व्हाईटिश असणार आहे. किनार गोल्डन असणार आहे. आणि पितांबर तुम्हाला गोल्डन टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला 2.5 ते 2.25 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. बैठ्या अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. हा बघा असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला छोटे बाप्पा असणार आहे. हे 1.5 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा पाहू शकता मस्त असा मोदक हातात घेतलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बैठ्या अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. भरपूर व्हरायटी इकडं अशी आहे का त्या कलाकेंद्रामध्ये जशी व्हरायटी बसली तशीच इकडं पण व्हरायटी पाहायला भेटणार आहे. आणि एक गणपती दाखवूच नाही शकत. इकडं पण सोप्यावर बसलेला गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं मोदकवाला बाप्पा असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही असं असणार आहे. फेटा पण तुम्हाला द्वारकाधीश टाईपमध्ये मारलेला पाहायला भेटणार आहे. इकडं तुम्हाला स्किन टोन आहे ती डिफरंट थोडी भेटणार आहे. व्हाईटिश टाईपमध्ये स्किन टोन पाहायला भेटणार आहे. आणि फेटा पाहू शकता फेटा ड्युअल
कलरमध्ये पाहायला भेटणार आहे. व्हाईटिश आणि गोल्डन असणार आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा असं असणार आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आपण तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. मस्त असं डायमंड वर्क केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. फेटा वगैरे मस्त मारलेला आहे. आणि इकडं अजून एक बाप्पा आहे, काहीतरी युनिक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं कपडा मारलेला आहे, असं वाटते कलर आहे पण ॲक्च्युली कपडा आहे. सूर्यफुलावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. हा बघा, हा बाप्पा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे असं. आणि इकडं पण भरपूर बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. हे बघा, डिफरंट व्हरायटीमध्ये बाप्पा असणार आहे. हे बघा, इकडं कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि वर पण व्हरायटी भरपूर असणार आहे. हे बघा, नेक्स्ट वन असणार आहे लालबागची आणबान शान, तुम्हाला ती पण पाहायला भेटणार आहे. हे बघा, 3 फीटमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मस्त असं ब्रॉचेस वगैरे मारलेत आणि शेला पाहू शकता, व्हाईटिश असणार आहे. आणि गोल्डन कलर पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मस्त असं डायमंड वर्क केलेलं आहे, पाहू शकता. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा असं असणार आहे. 3 फीटमध्ये असणार आहे हा बाप्पा. नेक्स्ट वन तुम्हाला पाहायला भेटतो आहे चेंबूरचा महाराजा, तो पण शेंदूर कलरमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता तुम्ही, बाप्पा नाम असं असणार आहे. मस्त असा फेटा वगैरे मारलेला आहे. आणि पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे, पाहू शकता तुम्ही. काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे बाप्पा. हा बघा 3 फीटमध्ये असणार आहे. हा पण इकडं तुम्हाला बाप्पा असणार आहे. प्रत्येक गोष्टी तुम्हाला युनिकनेस पाहायला भेटणार आहे. आता गादी पाहू शकता, 1 साईड लोड वगैरे असणार आहे. आणि बाप्पाचा फेडा पाहू शकता, काहीतरी युनिक असणार आहे. कलरफुल टाईपमध्ये बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि शेला आणि पितांबर दोन्ही मॅचिंग असणार आहे. आणि पाहू शकता कलरफुलवाले असणार आहे. ड्युअल टोन टाईपमध्ये कलर पाहायला भेटणार आहे. त्याच्याच साईडला तुम्हाला आगला वेगळा शिवरेकर बाप्पा पाहायला भेटतो आहे. आणि तो पण ड्रेसिंग पाहू शकता, म्हणजे पितांबर आणि शेला पाहू शकता, काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हा बघा, हा शेला असणार आहे आणि पितांबर पाहू शकता, काहीतरी युनिक ट्राय केलेलं आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त असं सजवलं आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. त्याच्या साईडला तुम्हाला 2 फुटामध्ये माऊली बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा माऊली बाप्पा असणार आहे, तो पण तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. त्याच्या साईडला बैठी अवस्थेमध्ये बाप्पा आहे, हा बघा. आणि त्याच्या साईडला 1 साईड लोड पाहायला भेटणार आहे बाप्पा. आणि व्हरायटी पाहू शकता, डिफरंट व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाप्पाची. हे बघा, प्रत्येक बाप्पामध्ये तुम्हाला युनिकनेस पाहायला भेटणार आहे. आता इथं स्किन टोन चेंज झाली, इथं व्हाईट केलेली आहे. नॉर्मल स्किन टोन पण पाहायला भेटणार आहे. हा बघा, गट्टू बाप्पा, छोटा बाप्पा जो बालमूर्त पाहायला भेटते ना, तोच बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि इकडं तुम्हाला गादीवाला बाप्पा पाहायला भेटणार आहे, तो पण येलोइश शेला असणार आहे. आणि द्वारकाधीश फेटा मारलेला पाहायला भेटतो आहे. आणि इकडं तुम्हाला डबल इथं पिंक आणि व्हाईटिश कलर मारलेला आहे, पाहू शकता तुम्ही बाप्पाला. असे भरपूर व्हरायटीमध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. हे बघा, पाहू शकता, काहीतरी युनिकनेस पाहायला भेटते प्रत्येक बाप्पात. पाहू शकता, हा तुम्हाला उंदीर साईडला असणारा बाप्पा पाहायला भेटतो आहे. आणि फेटा पाहू शकता, पिंकिश टाईपमध्ये असणार आहे. आणि शेला तुम्हाला व्हाईटिश पाहायला भेटणार आहे. आणि इकडं पण बाप्पा असणार आहे. हा बघा, भरपूर बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बैठे अवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. इकडं पण भरपूर बाप्पा पाहायला भेटणार आहे. हे बघा, 1 बाय 1 जेवढे पण जमतोय तेवढे दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि इकडचा पाहू शकता, हा पूर्ण रेडिश टाईपमध्ये केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. रेड वेलवेट असणार आहे आणि गोल्डन डिझाईन असणार आहे. पितांबर आणि शेला दोन्ही मॅचिंग असणार आहे. आणि इकडं पण भरपूर असणार आहे. मल्हारूप अवतारामध्ये पण तुम्हाला 2 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे गणपती बाप्पा. इकडं व्यंकटेशा रूपामध्ये पाहायला भेटणार आहे. आणि इकडं मयूरासन असणार, मयूर असणार आहे. मयूरावर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला कृष्णरूप अवतारामध्ये पाहायला भेटतो आहे. हा बघा, पाहू शकता तुम्ही. इकडं तुम्हाला पितांबर पाहू शकता, काहीतरी युनिक असणार आहे. मोत्यांची पितांबर बनवले आहे, मोती लावलेले आहेत पितांबरला. आणि किनार गोल्डन लावलेले आहे. आणि शेला पाहू शकता तुम्ही, रेडिश असणार आहे. आणि फेटा बघा, काहीतरी युनिक असणार आहे. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा असा बाप्पानाम असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा असा पाहायला भेटतो आहे. हा पण तुम्हाला 2 ते 2.25 फुटामध्ये असणार आहे. हा बघा, हा एक बाप्पा असणार आहे. सो व्हरायटी भरपूर असणार आहे. आणि हा छोटू बाप्पा असणार आहे 1.5 फुटामध्ये. हा बघा, बघू शकता, काहीतरी युनिकनेस बाप्पामध्ये पाहायला भेटतो आहे. हा बघा, द्वारकाधीश टाईपमध्ये मारलेला आहे. येलोइश आणि ऑरेंज कलर असणार आहे. ऑरेंज कलरचा शेला असणार आहे. वेल्वेटमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता, येलोइश असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा 2 ते 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. हा बघा, काहीतरी युनिक पाहायला भेटते. इकडं तुम्हाला साईडला आता हत्तीचं शीर असणार आहे, त्याच्यावर आरूढ झालेला बाप्पा, पण त्याला सजवलं आहे, असं सावकाराप्रमाणे सजवलं आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा, काही सजवलं आहे बाप्पाला, एक नंबर वाटतं. फेडा पाहू शकता, पिंकिश असणार आहे आणि व्हाईटिश तुम्हाला पाहायला भेटतो आहे. हा बघा, आणि फुल बाप्पा तुम्हाला हा असणार आहे. 2.5 फीटमध्ये बाप्पा असणार आहे. साईडला पण तुम्हाला भरपूर बाप्पा पाहायला भेटणार आहे. हे बघा, किती बाप्पा आहेत बघा, भरपूर व्हरायटी असणार आहे तुम्हाला बाप्पामध्ये. हा बघा, हे काहीतरी युनिकनेस पाहायला भेटते. इथं क्रीमिश कलरमध्ये असणार आहे फेटा. आणि
पिस्ता कलर मारलेला आहे, पाहू शकता तुम्ही बाप्पाला. इकडं दगडूशेठ गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फेटा पण काही युनिक मारलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा काय फेटा मारला आहे, युनिक असणार आहे फेटा. बघा मंडळी, भरपूर गणपती बाप्पा असणार आहे. राधाकृष्णमध्ये पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडे छोटा चंद्रावरचा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटते, गोंडस बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. हा बघा. आणि नंतर 3 ते 3.5 फीटमध्ये बाप्पा असणार आहे बैठे व्यवस्थेमध्ये. हा बघा, तो पण तुम्हाला पाहायला भेटतो. स्टोन असणार आहे 3 फीटमध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. फेटा पाहू शकता, काहीतरी युनिक असणार आहे. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. दागिने मस्त असं सजवलं आहे. शेला तुम्हाला व्हाईटिश असणार आहे, सिल्वर कलरची डिझाईन असणार आहे. आणि पितांबर पाहू शकता पिंकिश टाईपमध्ये असणार आहे, डार्क पिंक पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर गोल्डन डिझाईन आणि पाहू शकता बॅक साईड सिंहासन तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. हा 3 फीटमध्ये बाप्पा असणार आहे, पाहू शकता तुम्ही. मंडळी पाहू शकता, आता हे 2 फुटामधले गणपती 1 बाय 1 घेतो, कारण लाईन दाखवतो तुम्हाला किती आहे. ही बघा, ही पूर्ण लाईन असणार आहे. खालची लाईन आहे, प्लस या साईडला पण लाईन लागली आहे. त्या साईडचं ऑलरेडी ऑक्युपाईड केलं आहे आपण. पण बघूया कोणकोणते बाप्पा आपल्याला बघायला भेटणार आहे ते बघा. प्रत्येक बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. हा बघा, काय गोंडस बाप्पा वाटतोय. गादी असणार आहे आणि त्याच्यावर बाप्पा आरूढ झालेले आहे. हातामध्ये मोदक असणार आहे. त्याला द्वारकाधीश पेटा पण मारलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, युनिक गणपती जेवढे पाहायला भेटेल, मला जेवढे आवडतील तेवढे मी घेतो. नॉर्मली तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, ॲटलीस्ट आयडिया येईल तुम्हाला गणपती बाप्पा कसे दिसतात. हा स्किन टोन इथं चेंज झालेला आहे गणपती बाप्पाचा, पाहू शकता. पेटा वगैरे पाहू शकता. पितांबर तुम्हाला वेल्वेटमध्ये इकडं पाहायला भेटते. आणि हा बघा, सोफ्यावरचा गणपती असणार आहे. 1 साईड सोफा पाहायला भेटत आहे आणि 1 साईड गादी टाकलेली आहे. आणि बाप्पा पाहू शकता, हा पण तुम्हाला 2 फुटी बाप्पा असणार आहे. इकडं पण तुम्हाला 2 फुटी बाप्पा पाहायला भेटतं. हा कमल टाईप असणार आहे, कमलमध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. साईडला तुम्हाला आता मोदक हातात घेतलेला बाप्पा तोच पाहायला भेटतो. इकडं पाहू शकता. आणि नंतर असणार आहे पुढचा, हा बघा, मोर असलेला, मोर सिंहासन बाप्पा त्याला बोलतात. आणि इकडं पाहू शकता, काहीतरी युनिक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 2-3 तर गट्टू बाप्पा. हा बघा, मस्त असा गट्टू बाप्पा सजवलेला पाहायला भेटतो. आणि इथं बैठ्या व्यवस्थेमध्ये अजून बॅक साईडला पण गणपती राहिलेले, ते आपल्याला दाखवता नाहीत, पण जेवढे दाखवता येतील तेवढे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. हा बघा, पाहू शकता तुम्ही. भरपूर म्हणजे भरपूर गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, व्यंकटेश गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. मस्त असं सजवलं हिऱ्यानी वगैरे, आणि तोच बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. आणि हे बघा, भरपूर म्हणजे भरपूर गणपती असणार आहेत. हे बघा, आगले वेगळे गणपती सर्व तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. निळा दगडूशेठ गणपती बाप्पा, फक्त चादर टाकली मण्यांची, पाहू शकता. मस्त असं सजवलं फेटा वगैरे मारून. हे बघा, हा बघा, बैठे व्यवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. शंख हातात घेतलेला बाप्पा तो तुम्हाला पाहायला भेटतो. इथं कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटतो आहे. हे बघा, मस्त असं सजवलेलं आहे. 1.5 फीटमध्ये असणार आहे, 1.5 फुटामध्ये पाहायला भेटतो आहे हा बाप्पा. आणि हे बघा, भरपूर युनिकनेस पाहायला भेटणार. हा बघा, कृष्णरूप अवतारामध्ये, पण बासुरी पाहू शकता. बासुरीवर मस्त असं ब्रॉचेस वगैरे मारलेले आहेत, पाहायला भेटते तुम्हाला. हा बघा, हा 2.5 फीटमध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. शंखावर आरूढ झालेला बाप्पा, पितांबर येलोइश टाईपमध्ये असणार आहे. आणि शेला पाहू शकता व्हाईटिश असणार आहे. आणि फेटा असा तुम्हाला पाहायला भेटणार, बाप्पांना असा पाहायला भेटतो आहे. फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फीटमध्ये असणार आहे. शंखावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटतो आहे. आणि इकडं 2 फुटामध्ये माऊली बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, इकडं कमलावर आरूढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो आहे. नंतर हा एक असणार आहे बाप्पा. इथं ब्रॉचेस वगैरे भारी मारले आहेत. व्यंकटेश टाईपमध्ये बाप्पा पाहायला भेटला आहे. माऊली बाप्पा अगेन, फक्त इथं स्किन टोन व्हाईटिश केलेला आहे. हे बघा, भरपूर गणपती बाप्पा असणार आहे. हे बघा, हे आता माऊली बाप्पा, ह्याला पण माऊली बाप्पा बोलतात, बिकॉज ऑफ खाली 2 मासे असताना विटेवर बसलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. हा बघा, हे बघा, व्हरायटी फुल ऑन आहे मंडळी. इथं बसणार आहे. हातावरचा गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं तुम्हाला विणेवरचा गणपती पाहायला भेटणार आहे. हा बघा, हे बघा, भरपूर गणपती व्हरायटी आहे. हे बघा, मस्त असं सजवलेला बाप्पा असणार आहे. काय युनिक बाप्पा वाटतं. हा बघा, बैठ्या व्यवस्थेमध्ये असणार आहे. रेडिश कलर वेल्वेट टाईपमध्ये कपडा पाहायला भेटणार आहे. आणि व्हाईटिश किनार मारले, त्याच्यावर फ्लावर्स असणार आहे. त्या बाप्पा वाटतं. बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही. हा बघा, असं असणार आहे. आणि इकडं भरपूर बाप्पा आहेत. हे बघा, पाहू शकता तुम्ही. चंद्रावरचा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो आहे. हे बघा, युनिक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे इथे. हे बघा, युनिक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतं आहे. इकडं पानावर तुम्हाला बाप्पा पाहायला भेटतो आहे. हा बघा, हा काहीतरी युनिक असणार आहे. अजून आखणी नाही झाली, पण फेटा वगैरे मस्त मारलेला आहे. आणि पितांबर पाहू शकता, काहीतरी युनिक असणार आहे.
मोती मारलेले आहेत डायरेक्टली, मोत्यांची चादर जशी मारली पाहू शकता तुम्ही. आणि हे बघा डायरेक्ट मोती टाईप मारलेले, हाफ मोती भेटतात ना तेच डायरेक्ट मारलेत. काहीतरी युनिक बाप्पा वाटतं. अजून आखणी झाल्यावर हा आकार उकार अजून चेंज होणार आहे, भारी वाटणार आहे गणपती बाप्पा. हा बघा भरपूर गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा शंकर असणार आहे, शंकर आणि पिंडीवर आरूढ झालेले बाप्पा तुम्हाला पाहायला भेटते. मंडळी याच्यानंतरचे सर्व तुम्हाला व्हाईटिश स्किन टोन पाहायला भेटणार आहे. तेव्हा दगडूशेठ गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय. हे नॉर्मल स्किन टोन असणार आहे. इकडं व्यंकटेश्वर रूपामध्ये तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. व्हाईटिश स्किन असणार आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा गोल्डन हात, लालबागचा राजा ज्याला बोललं जातं त्या टाईपमध्ये ट्राय केलं आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पा. हा बघा मस्त युनिक गणपती पाहायला भेटणार. हा 1.5 फीटमध्ये असणार आहे. हा बघा माखनचोर टाईपमध्ये, कृष्णा टाईपमध्ये असणार आहे. हे बघा हा पण लालबागचा राजा. आता पुढचे तर सेम मॅचिंगच असणार आहेत मोस्टली. म्हणाल नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा 4 ते 5 फीटमध्ये बाप्पा असणार आहे, पाहू शकता तुम्ही. पितांबर व्हाईटिश असणार आहे. मयूर सिंहासन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता शेला तुम्हाला येलोइशमध्ये असणार आहे. आणि दागिन्यांनी मस्त असं सजवलं आहे. बाप्पानाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. आणि द्वारकाधीशमध्ये फेटा पाहायला भेटणार आहे, येलो आणि व्हाईटिश असणार आहे. आणि या साईडला तुम्हाला कृष्णरूप अवतार पाहायला भेटणार आहे, कृष्ण असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा असं असणार आहे. 5 फुटापर्यंत हा बाप्पा असणार आहे. मयूर सिंहासनावरचा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा तुम्हाला 3 ते 3.5 फीटमध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे. आणि रेडिश कलरचा शेला पाहायला भेटणार आहे तुम्हाला वेल्वेटमध्ये. आणि रेडिश डायमंड पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मस्त असं डायमंडवर केलेलं आहे. आणि फेटा पण पाहू शकता द्वारकाधीश टाईपमध्ये मारलेला आहे. आणि ब्रॉचेस वगैरे मध्ये टाकलेले पाहायला भेटतात तुम्हाला. आणि फुल बाप्पा हा तुम्हाला 3 ते 3.5 फीटमध्ये असणार आहे. बॅक साईडला तुम्हाला शंख पाहायला भेटणार आहे. हा बघा शंख असणार आहे. आणि या साईडला तुम्हाला कासव पाहायला भेटणार आहे. सो विष्णुरूप अवतार डायरेक्ट टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे बाप्पा तुम्हाला, तो पण 3.5 फीटमध्ये. नेक्स्ट वन 2.5 फीटमध्ये पाहायला भेटणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा पिस्ता कलरमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे. आणि किनार तुम्हाला मोत्यांचे असणार आहे, गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे, फक्त कलरमध्ये चेंज असणार आहे. कलर तुम्हाला क्रीमिश टाईपमध्ये असणार आहे. डायमंड वर्क पाहू शकता तुम्ही, ब्रॉचेस वगैरे मस्त मारले. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. आणि फेटा पण पाहू शकता. हा 2.5 फीट बाप्पा असणार आहे. हा बघा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे तुम्हाला 2.5 ते 3 फीटमध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता, येलोइश असणार आहे. शेला तुम्हाला व्हाईटिश असणार आहे. आणि डिझाईन पाहायला भेटणार आहे. वन साईड तुम्हाला मोर पाहायला भेटणार आहे, मयूर असणार आहे, खाली पिसारा वगैरे असणार आहे. कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा सोंडेवर मस्त असे कलाकृती केली आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. फेटा पण असा पाहायला भेटणार आहे. वन साईड शंख असणार आहे हातामध्ये. आणि शेला वन साईड मारलेला आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा असा असणार आहे. 2.5 ते 3 फीटमध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे कृष्णरूप अवतारामध्ये. मंडळी नेक्स्ट वन गणपती बाप्पा तुम्ही पाहू शकता गौमय्या असणार आहे. आणि बछडा असणार आहे छोटा. आणि पितांबर पाहू शकता येलोइश असणार आहे, वेल्वेटमध्ये पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता मरून टाईपमध्ये असणार आहे. कृष्णरूप अवतार पाहायला भेटणार आहे. बाप्पांना तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. आणि फेटा पण पाहू शकता असं पाहायला भेटणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला 3 फीटमध्ये असणार आहे. हा बघा पूर्ण बाप्पा तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. कृष्ण बाप्पा असणार आहे तुम्हाला मस्त असं मयूर पाहायला भेटणार आहे बॅक साईडला. आणि खाली पाहू शकता एक विराय टाईपमध्ये दिलेलं आहे, पाहू शकता हा बघा. आणि पितांबर पाहू शकता येलो असणार आहे, पण कलरफुलमध्ये पाहायला भेटणार आहे पितांबर. आणि शेला पाहू शकता पिंकिश असणार आहे वेल्वेटमध्ये. मस्त असे डायमंड ब्रॉश मारलेले आहेत, पिंक कलरचे डायमंड जास्त मारलेले आहेत. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. फेटा पण मस्त असं बाप्पाचा मारलेला आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 3 फीटमध्ये असणार आहे. हा बघा हा फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मंडळी पाहू शकता दादूसकडे आले. दादूस अपना नाम बताओ ना. मेरा नाम सुमित विश्वकर्मा। ओके, और किधर के हो? मैं चेंबूर से हूँ। चैम्बूर से ही हो? Yes। ओके, कितने साल से काम कर रहे हो ये? मेरा अभी हो गया 10 साल। 10 साल हो गए। अभी ये फेटा वगैरह सजावट करना ही है कि बाकी भी काम करते हो आप? बाकी भी करता हूँ, बट अभी फिलहाल मेरा काम खाली धोतर पे है। ओके, अभी ये धोतर और शेला दोनों मार के हो जाएगा ये गणपति को? हाँ हाँ, गणपति कितना फीट का है ये? 2.5 फीट का है। 2.5 फीट का। कितना टाइम लगेगा अंदाज से? अंदाज मैक्सिमम 20 मिनट्स। 20 मिनिट्स। ओके चलो, आता पाहू शकता सजावट चालू केलेली आहे. पहिलाच लागणार आहे तो धोतर. अपना काम करना है। बघा फटाफट आता धोतर लावला जाणार आहे. हे बघा मोजून 2 ते 3 मिनटं झालेत. त्याच्यामध्ये पितांबर ऑलमोस्ट आता रेडी होणार आहे. बघा वन साईड मारलेला आहे. शेला पाहू शकता तुम्ही. बघा पूर्ण कंप्लीट झालेलं आहे शेला आणि पितांबर मारून. सजवलं आहे बाप्पा पाहू शकता. हा बघा
मुकुट पण तुम्हाला सजवलेला पाहायला भेटणार आहे. शेला वगैरे पूर्ण मारलेला पाहू शकता. हा पूर्ण बाप्पा असा असणार आहे. तर जसं मंडळी हा तुम्ही पाहिलात गणपती मस्त असं सजवून झालेला आहे. आणि तसाच हा गणपती असणार आहे. हा बघा सर्व सजवायलाच इथं आहेत पाहू शकता. मस्त असं डायमंड वर्क चालू आहे प्रत्येकाचं. बघा मंडळी हा एक गणपती अजून घेतला आहे. डायमंड वर्क असणार आहे. ताई असणार आहे. ताई नाम दाना खाते ओके. और कितने साल से काम कर रही हो आप? 3 साल हाँ 3 साल 3 साल हो गए. हाँ। ओके. ये अभी कितने फीट का गणपति रहने वाला है? मतलब 1 या 1.5 फीट तक आपने सजावट किया है क्या? हाँ डायमंड. हाँ आपका नाम क्या है? अवधेश कुमार, ओके. सजावट का ही काम करते हो आप भी? मैं धोती सोल करता हूँ। ओके. और कितना टाइम हो गया आपको करते हुए? मेरे बैठे हुए तो मैं सुबह से बैठता हूँ ओके। 10 बजे से 10 बजे तक। कितने साल से काम कर रहे हो? मैं 3 साल से काम कर रहा हूँ, 3 साल से. यही वाला? यही वाला। ओके. ओके भाई. कहाँ के रहने वाले हो? मैं बिहार का रहने वाला बिहार के. ओके धन्यवाद. और इधर भी है भाई. आपका नाम भाई? हूँ। बिट्टू पासवान, ओके. और कहाँ के हो? बिहार का भाई। बिहार का ही. कितना टाइम करते हो काम ये? 2 साल हो गया। 2 साल हो गए. और ये गणपति कितना फीट तक कर दे उधर? मतलब 1-2 फीट सब करता है। सब मतलब जितना फीट रहेगा वैसा गणपती सजावट करके कर देते हो. ओके भाई धन्यवाद. मंडळी आखणी चालू आहे इकडं. गणपती बाप्पाची गट्टू बाप्पा असणार आहे आणि आखणी चालू आहे. दोस्त आपका नाम क्या है? आधी पाटील. ओके. आदी पाटील. कुठला आहेस? पेन पेनचा आहेस? पेनमध्ये कुठे? तांबरशे. तांबडचे आहेत. ओके. तिकडची इकडे येतोस अपडाऊन करतोस का इथं राहतोस? नाही आप जाऊ. ओके. आणि पाहू शकता दादूस आलाय फक्त खास आखणीसाठी बोलवलेलं आहे. दादूस मग किती लगातार डायरेक्ट घेतलेस हे आखणीला? आता हे आम्ही 15 मूर्त्या घेतल्या आहेत. 15 मूर्ती ॲट अ टाइम घेता डायरेक्ट? हो एकदा. ओके. आणि सर्व आखणी काम एकदाच ते करताय. प्रत्येकाची जशी शेडिंग असणार आहे त्या शेडिंगला पहिले 15 शेड ती जाईल, दुसरी शेड, तिसरी शेड अशा शेडप्रमाणे पूर्ण आखणी केली जाते. ओके. आणि दादूस काय वाटतं तुला मयूर कला केंद्र बोलायसारखं? बोलायला गेलं तर भारतातली सर्वात मोठी आमची फॅक्टरी आहे ओके. जी चेंबूरमध्ये आहे. आणि इथे ना आपल्याला पाहिजे तशा कस्टमर वाईज मूर्त्या मिळतात. ओके. आपला नाव बोला तर दगडू शेठ बोला, कृष्णा बोला, बालाजी बोला, ओके. कार्टूनमध्ये कुठल्याही नाना विविध प्रकारच्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात. ओके. आणि एवढंच नाही तर हे आपल्या जेवढ्या मूर्त्या आहेत ना कस्टमाइज बनतात. ओके. म्हणजे कस्टमरला पाहिजे तसं त्यांची ज्वेलरी बोला, त्यांचा कपडा मेकिंग बोला, जसं पाहिजे तसं जसा कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तशी करून भेटणार करून आहे. मिळेल. आणि आपले गणपती तरी कुठपर्यंत गेले तुझ्या अंदाजे? माझ्या अंदाजे जर तुम्हाला सांगायचं झालं तर भारतातल्या सर्व राज्यामध्ये हां. म्हणजे बोला तर हैदराबाद, तेलंगणा, ओडिसा, मध्य प्रदेश सगळीकडे. सर्व काय असं कुठल्याच राज्य नाही की त्या आपल्या मूर्त्या नाहीत. ओके. एवढंच नव्हे तर बाहेर मतलब आपल्या भारत देशातील बाहेर देशात इंडोनेशिया बोला, UK बोला, US बोला, थायलंड या ओके. सर्व देशात आपल्या मूर्त्या बाहेर प्रस्थापित होतात. प्रस्थापित आणि होतात. तिथून सर्व मूर्त्या आमच्या डिलेवर एकदम व्यवस्थितपणे बॉक्स पॅकिंग मध्ये निघून जातात. जातात. ओके. म्हणजे तब्बल हे ना पण आमच्याकडे 51,000हून अधिक मूर्त्या बनण्याचा आमची फॅक्टरी आहे. म्हणजे यंदाचा तुमचा असणार आहे टार्गेट की 51,000च टार्गेट पकडला तेवढा. आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती असणार आहे? 1 फुटापासून ते आमचे 5 ते 6 फुटापर्यंत साईज असणार आहे. हो. सो हे सर्व POPच असणार आहे आपल्याला. इको फ्रेंडली पण त्याच्यात आहेत. लग्नामध्ये पण आम्ही मूर्त्या बनवतो. ओके. पण लिमिटेड स्टॉक लिमिटेड स्टॉक असणार आहे. फक्त POP वाला जास्त असणार आहे. POPच लोक रिक्वायरमेंट करतात. ओके. ओके. ओके दादूस धन्यवाद. आणि दादूस कुठला तू? मी पेनचा असणार आहे. ओके दादूस धन्यवाद. तर मंडळी फायनली व्हिडिओ झालेली आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला पाहिजे असतील गणपती चेंबूरला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटेल आणि रिजनेबल प्राईस पण असणार आहे. सो नक्की व्हिजिट करा चेंबूरच्या मयूर कला केंद्राला. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.